नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बरेच दिवस जो आहे तो व्लॉग जो आहे तो अपलोड केलेला नाही. खूप दिवसानंतर व्लॉग जो आहे तो अपलोड करत आहे, कारण वेळेच्या अभावी 2-3 दिवस व्लॉग अपलोड करता आला नाही. तर आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्या गावात विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. खूप दिवसापासून या मंदिराचं काम चालू होतं. तर 1 वर्षापासून काम चालू होतं. पूर्ण मंदिर जे आहे ते संगमरवरी मंदिर हे तयार केलेलं आहे. तर त्यानिमित्ताने 75 वर्ष पूर्ण झाले मंदिराला, त्याच्यामुळे अमृत महोत्सव चालू आहे. तर त्यानिमित्ताने मूर्तीची स्थापना वगैरे काही करण्यात आली. तर त्याच्यानिमित्ताने हा सप्ताह चालू आहे. तर त्याच्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये. आजचा व्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीफार खरेदी करण्यासाठी जाणार आहोत मंडईमध्ये, कारण भाज्या वगैरे पण खरेदी करण्यासाठी जायचं आहे. तिथून मैत्रीण आणि आम्ही बरोबर जाणार आहोत. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा व्लॉग पाहूया. आणि आम्ही जे लाईव्ह जे कंटिन्यू करत आहोत व्लॉग, त्याला देखील जॉईन व्हा, सपोर्ट करा चॅनलला, कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे. म्हणून नक्की सपोर्ट करा चॅनलला आणि जॉईन करा लाईव्हला. चला तर मग आजचा व्लॉग आपण पाहूया. किती सोडायची का माऊली जरा खाली, माऊली जरा खाली जागा, थोडं खाली जागा. इकडून जायला आहे काय? इकडून जायला आहे. भीती वाटते नाही. खूप सुंदर असं हे विठ्ठलाचं रूप दिसत होतं. हुबेहूब बालाजीच्या मंदिरात असल्यासारखं वाटत होतं. इतकं सुंदर हे विठ्ठल रुक्माईचं रूप जे आहे ते उठून दिसत होतं. मंदिराच्या बाहेर आलं की अशी ज्ञानेश्वर महाराजांची आहे ती खूप सुंदर अशी ही मूर्ती बसवलेली होती. आणि त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका देखील ठेवलेल्या होत्या. त्या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाहेर आल्यानंतर. तुमचं दुकान नवीन नाही घेतो का? घ्यायचा आहे फ्लावर. हां कितीला? 10 रुपये पावशेर. ते घ्या ना मग. ते छोटे छोटे भरले रे. तिला भरीत आवडतं. मग एक भरतच घ्या, दोन्ही मिळून अर्धा. किती 20 चे झाले ना? इसका कितना? 20 रुपये.
तर आत्ताच आम्ही भाज्या वगैरे घेऊन आलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पण घेतलं, कारण आमच्या गावातले एक मंदिर होतं विठ्ठल रुक्मिणीचं आणि 75 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. तर आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. तर आता भाज्या आणल्यानंतर माझी चालू आहे इथं सोयाबीन पुलावची तयारी. सोयाबीनचा इथं माझी चालू आहे तयारी सोयाबीन पुलावची. सोयाबीन पुलाव बनवते मी आत्ताच भाज्या घेऊन आल्यानंतर. तर आताच मंडईमध्ये थोड्या भाज्या घेतल्या, कारण भाज्या संपल्या होत्या. तर आता हिवाळा चालू झाल्यामुळे भाज्यांचे रेट थोडेसे कमी झालेले आहेत. नाहीतर खूपच रेट वाढलेले होते, पण आता थोडासा रेट कमी झालेला आहे. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच रोज येणारे जे आहेत ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा हा विशेष व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.